नमस्कार, राजेश होममेडमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रसम बनवणार आहोत. इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, ते मिक्सर जारमध्ये टाकायचे. 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, त्या टाकायच्या. 1 चमचा जिरं आणि 1 चमचा राई. आता ह्याचं मिक्सरमध्ये आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. ही अगदी सोपी रेसिपी आहे रसमची आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही, जर अजूनपर्यंत केलं नसेल तर. आता हे मिक्सरमध्ये पेस्ट माझी वाटून झालेली आहे आपली. लसूण, टोमॅटो, जिरं आणि राई. आता आपल्याला जितकं बनवायचं आहे तितकं त्याच्यात पाणी टाकायचं. फोडणीला मी भांडं तापत ठेवलेलं आहे. तेल टाकूया. जिरा, कढीपत्ता, हिंग. आता आपण ही पेस्ट टाकली ती त्याच्यात टाकायची. आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आपण याच्यात मीठ टाकूया आणि याला आता चांगली उकळी काढायची आहे. 4 ते 5 वाटी आपलं रसम तयार झालेलं आहे 2 मोठ्या टोमॅटोमध्ये. तुमच्या जितका अंदाज असेल, तुमच्या घरात किती जणांचं बनवायचं असेल, किती वाट्या बनवायचं असेल त्याप्रमाणे टोमॅटो घ्यायचे, त्याप्रमाणे लसूण घेऊन तुम्ही हे करू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारा पदार्थ आहे हा. जेव्हा आपल्याला भाताबरोबर काही ऑप्शन नसेल किंवा सूप म्हणून काहीतरी प्रकार पियायचा वगैरे असेल तर हा पटकन होणारा अगदी सूप म्हणून पण सुद्धा तुम्ही पिऊ शकता. रसमला आपल्या छान आता उकळी येते. आता कोथिंबीर टाकूया वरती आणि अगदी आपलं 5च मिनिटात तयार झालं आहे रसम. कोणतीही रसम पावडर बाजारची विकत न आणता वापरता घरच्याच तुमच्या साहित्यामध्ये अगदी हे सोप्या पद्धतीने तुमचं रसम सूप तुमच्या भातावर जे पण आमटी म्हणा, टोमॅटोचा रस्सा म्हणा, तयार होतो. अशा सोप्या रेसिपीसाठी राजेश सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.